महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले आहेत आणि त्यामुळे नवी मुंबईतील पोलिसांचा आधीपासूनचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। विधानसभा निवडणूक शांतपूर्ण वातावरणात व्हावी म्हणून ही सर्व तयारी केली गेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडे 5 बंदुके आणि लुटमारीसाठी वापरण्यात येणारी सामग्री जप्त करण्यात आली आहे। त्यासाठीच नवी मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी सुरेश मेगडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। तामिळनाडूतील कल्पम ऊर्जा प्रकल्पात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात त्यांचे 3 सहकारी ठार झाले असून 2 सहकारी गंभीर जखमी झाले। ही घटना आज पहाटे 5:30 वाजता घडली। जखमी सैनिकांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गोळीबार करणाऱ्या विजय प्रताप सिंह याला अटक करण्यात आली। गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती CISFचे पोलीस अधीक्षक श्री विजय कुमार यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा राजकीय पक्षांच्या प्रचाराचा वेग वाढत असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या असल्यास भाजपाला पूर्ण बहुमत द्या असे आवाहन खामगाव येथील प्रचार सभेत आवाहन केले। काल बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी नरेंद्र मोदी खामगाव येथे आले असता विराट प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी जगात भारताची प्रतिमा भाजप सरकार येताच कशी उंचावली हे सांगून व महाराष्ट्र व विदर्भाची प्रतिमा उंचवायची असेल तर भाजपला विधानसभेत पूर्ण बहुमत द्या असं आवाहन मतदारांना केले। या प्रचार सभेसाठी जवळपासच्या अकोला जिल्ह्यातून मोदींच्या भाषणासाठी बरीच गर्दी उसळली होती। मालेगाव तालुक्यातील मेळशी तपासणी नाक्यावर एसटी बसच्या तपासणी दरम्यान 5 संशयित बांगलादेशी युवकांना धारदार शस्त्रासह रविवारी ताब्यात घेण्यात आले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहीम पोलीस प्रशासनाच्या वतीने चौफेर तपासणी मोहीम सुरू आहे। दरम्यान मेळशी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मलकापूरहून अहमदपूरला जाणाऱ्या एसटी बसची तपासणी केली असता त्यावेळी पोलिसांनी बेवारस बॅग आढळली। पोलिसांनी चौकशी केली असता सर्वच प्रवाशांनी ती आपली नसल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी संशयावरून एका युवकास ताब्यात घेतले। त्यावेळी कंडक्टरने त्याच्यासोबत आणखी 5 जण असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। महाराष्ट्र राज्य उद्योगधंद्यात देशात 1 नंबरचे राज्य आहे। हे राज्य घडवण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे। कोकणच्या विकासात शिवसेना भाजपाचे योगदान तरी काय, तर ही भाजप चुकीच्या पद्धतीने जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्य तोडण्याची भाषा त्यांनी चालवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी तर या राज्यावर सूड उगवत आहे। मात्र 105 हुतात्म्यांच्या त्यागाने उभा राहिलेला आमचा महाराष्ट्र आम्ही जिवंत असेपर्यंत कुणालाही तोडू देणार नाही असे काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी मंगळवारी येथे झालेल्या सभेत ठणकावून सांगितले। राज्यात उभ्या आयुष्यात भाजप कधीही सत्तेवर येणार नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। लक्ष्मीदर्शन वक्तव्याने नव्या वादात सापडलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस धाडलेली असली तरी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण काहीही चुकीचे बोललो नाही असा पवित्रा घेतलाय। लक्ष्मी म्हणजे पैसे नव्हे तर लक्ष्मी म्हणजे देवी असे आपल्याला म्हणायचे होते असा युक्तिवाद त्यांनी केलाय। निलंग्यातील एका सभेत गडकरी यांनी हे वक्तव्य केलं होतं। मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय। तुम्हाला पैसे कोणी देऊ केले तरी त्याला भूलू नका, तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करूनच मत द्या असे मी म्हणालो होतो अशी भूमिका गडकरी यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत मांडली आणि माझ्या वक्तव्यातील लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे तर देवी होय असेही त्यांनी नमूद केले। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवेढा येथे संपन्न झाली। त्यावेळी 40 ते 50 हजार शिवसैनिक उपस्थित होते। मंगळवेढा येथील बाजार समितीच्या ग्राउंडवरती सभेचे आयोजन केले होते। या सभेला माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अभंगराव, तालुका प्रमुख महेश साठे, शहर प्रमुख संदीप केंद्रे, वेताळ भगर, DDC बँकेचे संचालन बबन आवताडे, अल्पसंख्याक सेलचे तौफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी DDC बँकेचे संचालक बबन आवताडे, पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक नीलराज ढोंबे, अल्पसंख्याक सेलचे तौफिक शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। भाजपा निवडणूक जिंकणार आणि भाजपा पुढे जाणार म्हणून सर्व पक्ष मोदींच्या विरोधात बोलत आहेत। भाजपा निवडणुकीत पुढे आहे आणि निवडणुकीत मिळणाऱ्या यशामुळे सर्व पक्ष मोदींच्या विरुद्ध बोलत आहे असे आज प्रकाश जावडेकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते। तर शिवसेना आणि मनसे पक्ष शरद पवार यांच्या सुरात सूर मिसळत आहे अशीही त्यांनी वक्तव्य केले। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडलेला काँग्रेसला टाळण्यासाठी आज पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या आज 2 जाहीर सभा होणार आहेत। रायगड जिल्ह्यातील महाड आणि लातूर जिल्ह्यातील औसामध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे। राहुल गांधी महाडच्या परांजपे हायस्कूल मैदानात दुपारी 12 वाजता आणि दुपारी 3:15 वाजता लातूरच्या औसमध्ये सभा घेतील। आतापर्यंत काँग्रेसच्या एकही दिग्गज नेत्याची महाराष्ट्रात जाहीर सभा झाली नाहीये।
त्यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार मागे पडल्याचं दिसतंय। मात्र राहुल गांधीच्या आजच्या सभेमुळे काँग्रेस प्रचारात जोर पकडण्याची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चारकोप इथल्या सभेत बोलताना विनोद तावडे हे भाजपचे पोस्टर बॉय असल्याची टीका तावडेंचं नाव न घेता केली। इथं एक येडं उभय, स्वतःच्या मतदारसंघ सोडून आलंय, घर कुठे, उभा राहतोय कुठून, सगळी नोटंकी नुसती, पोस्टर बॉय आहे नुसता, अशा शब्दात बोलताना राज म्हणाले, यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांचा ऐकायला कोणी येत नाही, म्हणूनच नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलले ते अगदी खरे होते। जर आज गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला एवढ्या सभा घेण्यासाठी येण्याची देखील गरज उरली नसती। मात्र यांच्याकडे गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीत, असंही राज यांनी सांगितले। काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी आज केंद्रीय मंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यावर टीका करत बोलले की गडकरींनी पत्रकार आणि मतदारांची माफी मागितली पाहिजे आणि पंतप्रधानांनी खोटं बोलणंच सोडलं पाहिजे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक सभेत पत्रकारांनी लाच घेतल्याचा आणि मतदारांवरही पैसे घेतल्याचा आरोप केलाय। यावर संजय निरुपम यांनी हे वक्तव्य एका मंत्र्याला शोभा देत नाही असे बोलले। त्यांचे हे वक्तव्य सांप्रदायिक आणि धार्मिक प्रश्न निर्माण करणार आहे। निवडणूक आयोगाने त्यांच्यावर निवडणूक प्रचारावर प्रतिबंध केले पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केले। 3 पिढ्यांपासून शिवसेना भाजप बरोबर होती, पण त्यांच्या नव्या पिढीने युती तोडली। हे करताना त्यांनी हिंदुत्वाशी असलेले नाते का तोडले हे मात्र कळले नाही। खरे तर त्यांनी आधी त्यांचे भगवे कमळ पांढऱ्या रंगाचे का केले याचे उत्तर दिले पाहिजे, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केलंय। बिनकामाचा बाबा, धरणे भरणारा दादा की दिल्ली पुढे शेपूट हलवणारा व त्यांच्या इशाऱ्यांवर नाचणारा भाजपाचा मुख्यमंत्री हवा हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवण्याचे आव्हानही त्यांनी केले। जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने तिन्ही मतदारसंघात सामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केले। ते वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित प्रचार सभेत बोलत होते। पवार म्हणाले की जिल्ह्यात मोठे उद्योग उभारण्याची गरज असून त्यासाठी सक्षम प्रतिनिधीची आवश्यकता आहे। राष्ट्रवादी पक्षाचे तिन्ही उमेदवार सुशिक्षित तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहेत। लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने देशवासियांची दिशाभूल करून सत्ता मिळवली आहे। शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम 3 महिन्यात भाजपने केले। आघाडी सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 4,800 ते 5,200 रुपयापर्यंत तर कापसाला 5,000 पर्यंत भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले। कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे येत्या रविवारी दिग्गजांच्या उपस्थितीत इंडियन सुपर लीगचे उद्घाटन होणार आहे। अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, मुकेश व नीता अंबानी असे विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत। 20 डिसेंबर रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेल्या अण्णाद्रमुकच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन अर्ज मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावलाय। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला जयललिता आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली। भ्रष्टाचारामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होते तसेच यामुळे आर्थिक विषमता निर्माण होते असे मत न्यायमूर्ती ए.व्ही. चंद्रशेखर यांनी जामीन फेटाळताना व्यक्त केले। याआधी त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यावेळी न्यायालयाने त्यांची सुनावणी पुढे ढकलली होती। जयललिता यांच्या अटकेनंतर राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात या निर्णयाला विरोध केला होता। इतकंच नव्हे तर 16 जणांनी आत्महत्या देखील केल्या होत्या। त्यामुळे उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे। कोकण रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेचंही वेळापत्रक आज सकाळी सिग्नलमधल्या तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा कोलमडले। कल्याण स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेचे लोकल सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या। सिग्नल दुरुस्तीचं काम सुरू असून काही वेळातच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र यामुळे ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना चांगलेच हाल सोसावे लागले। गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे रुळावरून घसरणे, ओव्हरहेड वायर तुटणे किंवा त्यात बिघाड होण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने प्रवाशांचे मात्र ह्यात हाल होत आहे। विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी फुटल्याने राजकीय क्षेत्रात नवी समीकरणे उदयास येत आहेत। यंदा पंचरंगी लढतीत मतविभाजनाची मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतदार राजाला आकर्षित करण्याचे आव्हान प्रत्येक पक्षासमोर आहे। तर दुसरीकडे राजकीय फुटीमुळे, सरकार विरोधी रोषामुळे आणि नव्या समीकरणामुळे यंदा मत नेमके कोणाला द्यायचे असा पेच मतदारांसमोर आहे। या संभ्रमामुळे मतदार मोठ्या प्रमाणावर नोटा या पर्यायाचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मनसे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी परप्रांतीयांचा मुद्दा अजूनच तापवला आहे। त्यातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे।
भारत सीमेवर आपले सैनिक लढत आहेत। जवानांसोबत पाकिस्तानात राहणाऱ्यांना ही पाक सैनिक आपला निशाणा बनवत आहे। मोदी रॅली काढण्यात व्यस्त आहेत। त्यांना देशाची नाही सत्तेची पडली आहे। देशाच्या पंतप्रधानांनी देशाला बघितले पाहिजे, परंतु त्यांचे देशाकडे लक्ष नाही असेही ते म्हणाले। ते असेही बोलले की महाराष्ट्राची जनता येणाऱ्या 15 तारखेला आपला निर्णय देईलच। मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या 82व्या इंडियन एअर फोर्सच्या परेडला उपस्थिती लावली। सचिन एअर फोर्स मध्ये कॅप्टन असून एअर फोर्स डेच्या निमित्ताने परेड आयोजित केली होती। यासाठी सचिनला एअर फोर्स कडून खास आमंत्रित करण्यात आले। सचिनला 2010 मध्ये इंडियन एअर फोर्सचं कॅप्टन पद बहाल करण्यात आलं होतं। एअर फोर्स मध्ये कॅप्टन हा प्रतिष्ठित बहुमान मिळणारा तो पहिला खेळाडू आहे। उंचवाडी सुपे आणि परिसरात कांदा लागवडीची लगबग सुरू झाली। शिरसाई कालव्याचे पाणी सुटल्याने कांदा लागवडीस वेग आलाय। जिरायती भागातील कांदा हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक समजले जाते, परंतु शासनाने कांद्याच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केलाय। त्यामुळे कांदा जेव्हा बाजारात येईल तेव्हा त्याला योग्य भाव मिळेल का या चिंतेत जिरायच्या भागातील शेतकरी सध्या आहे। श्री तुळजाभवानीची 4 दिवसीय श्रमनिद्रा बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास संपली असून पलंगावरून देवीची सिंहासनावर पूर्व प्रतिष्ठापना होऊन नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ होणार आहे। दुपारी नित्योपचार अभिषेक पूजा व त्यानंतर अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे। रात्री अभिषेक पूजेनंतर सोलापूर येथील लाड समाजाच्या मानाच्या काठ्याबरोबर छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून महंताचा जोगवा हे धार्मिक विधीही यावेळी होणार आहे। दरम्यान या उत्सवासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत लाखो भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत। मंगळवारी सकाळी चिपळूण शहराजवळच्या खेरडी रेल्वे पुलाजवळ मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद आहे। काल या मार्गावरील प्रमुख पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या। कोकण रेल्वे मार्गावरील अपघात होऊन 24 तास उलटल्यानंतरही अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाहीये। रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 10 डबे मार्गावरून बाजूला करण्यात आले, तरी अजूनही 2 डबे रुळावरच आहेत। क्रिकेट जगतात मानाचा तुरा रोवणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता फुटबॉलच्या मैदानात उतरलाय। चेन्नई फुटबॉल क्लबचा सहमालक म्हणून त्याने फुटबॉलच्या मैदानात पाय रोवण्याची सुरुवात केली। 12 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेतील चेन्नई फुटबॉल क्लबची मालकीन नीता दानी यांच्यासह तो सहमालक आहे। धोनीच्या संघाचा पहिला सामना 15 ऑक्टोबर रोजी गोला फुटबॉल क्लब विरुद्ध खेळला जाणार आहे। त्यांच्या होम ग्राउंडवर त्यांचा सामना 21 ऑक्टोबर रोजी केरळ ब्लास्टर्स सोबत होणार आहे। पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत सहभागी होऊन पदक जिंकणारी सोलापूरची युवा टेनिसपटू प्रार्थना डोंबरेचा आत्मविश्वास दुगुणित झालेला दिसून येतोय। बार्शीच्या या युवा खेळाडूने नुकतेच सानिया मिर्झा सोबत आशियाई स्पर्धेच्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्य पदक पटकावले। आता प्रार्थना येत्या आठवड्यापासून बँकॉक येथे $25,000 महिला टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली। या स्पर्धेसाठी प्रार्थना रविवारी बँकॉक येथे रवाना झाली। या स्पर्धेत दक्षिण कोरियात मिळवलेल्या पदकाची लय कायम ठेवण्याचा तिने निर्धार केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सहभागी झालाय। पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबरला सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रिटींना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर सचिननं पंतप्रधानांचं हे आव्हान स्वीकारलं आणि आपल्या मित्रांसह या अभियानात सहभागी झालाय। सचिननं फेसबुकवर या संदर्भातला एक व्हिडिओ प्रकाशित केला आहे। सकाळी 4:30 वाजता झाडू हातात घेऊन सचिननं साफसफाई केली। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।